लोकसभेच्या 5व्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया आज पार पडते आहे. तर दिंडोरी येथील भाजपचे उमेदवार भारती पवार ह्या दुसऱ्यांदा आपलं नशीब आजमावत आहेत. ते स्वतः आपल्यासोबत आहेत. औक्षण जे आहे ते महिलांच्या वतीने त्यांचे करण्यात आलेलं आहे. काय सांगा, कसा होता सगळा प्रचाराचा दिवस आणि आता आज मतदान प्रक्रिया पार पडते आहे? नक्कीच आज सगळ्या उत्साहात आम्ही सगळे तयार आहोत. माझ्या गावात मी आहे दळवटमध्ये आणि आमचा सगळ्यांचा आजचा उत्साहाचा दिवस, कारण लोकशाहीमध्ये आपला देश हा खूप चांगलं उदाहरण प्रस्तुत करतो जगभरामध्ये. मला असं वाटतं की ही लोकशाहीची आजची उत्सवाच्या दिवशी आम्ही सगळे मतदानाला निघालो. घरात औक्षण झालं आणि माझ्या सासूबाई, माझ्या नंदा, माझ्या जावा, सगळ्या गावातल्या माझ्या मैत्रिणी, माझे जेठ सगळ्यांनी मिळून आज आशीर्वाद दिलेत आणि परत एकदा विजयी भवसाठी त्यांनी मला शुभेच्छा दिल्यात. मला असं वाटतं माझ्यासाठी या शुभेच्छा, हे आशीर्वाद याचीच ताकद खऱ्या अर्थाने विजयाकडे नेणारी आहे. आणि मी आभारी आहे माझ्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील सगळ्या माझ्या जनतेचे, की त्यांनी वेळोवेळी हा विश्वास माझ्यावर दाखवला आणि पहिली महिला खासदार इथून निवडून दिली. मला असं वाटतं की हीच लोकशाहीची खरी ताकद आहे, हीच संविधानाची खरी ताकद आहे, की आज आमच्या महिला भगिनींनासुद्धा एक प्रकारची ताकद या माध्यमातून मिळाली आहे. आणि नक्कीच या भागाचा विकास करण्यासाठी जो विश्वास जनतेचा आहे तिथे मात्र मी कमी पडणार नाही, एवढंच सांगते. ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. अनेक आरोप प्रत्यारोप झालेले आहे. कसं बघतं हे सगळ्या ठिकाणकडे, किती आव्हान वाटतं समोरच्या मुद्द्यावर? मला असं वाटतं की समोरच्यांची, विरोधकांची एकजूट पण नाही आहे, विरोधकांकडे विजन पण नाही आहे, विरोधकांकडे कुठला प्लॅन पण नाही आहे की या जिल्ह्याला ते काय देणार आहेत, त्यांच्याकडे पंतप्रधान पदाचा उमेदवार पण नाही आहे. मला असं वाटतं जिथे काही नाहीच आहे तिथे वेळ कशाला वाया घालवायचा. म्हणून जिथे आमच्याकडे राष्ट्रप्रथम, देश सुरक्षा, देशाचा विकास आणि विकसित भारताचा संकल्प घेऊन जाणारे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आहेत, मला असं वाटतं की आम्ही त्याच दिशेने मोठ्या ताकदीने पुढे चाललो आहेत. आणि विकास या 10 वर्षातला एक रिपोर्ट, एक रेकॉर्ड आम्ही बघतो तेव्हा नक्कीच जे 60 वर्षात झालं नाही या 10 वर्षात होताना आम्ही बघतोय. आणि म्हणून जनतेने दिलेला हा नारा आहे की अब की बार 400 बार, फिर एक बार मोदी सरकार. आणि मला असं वाटतं की आदिवासी भागातली एक महिला म्हणून मी तर हेही बघितलं की आमच्या भागातल्या एकाच सन्मान करण्याचं काम आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी केलं, की आमच्या आदिवासी भागातली एक महिला, एक आमची भगिनी महामहिम द्रौपदी मुर्मूजी या राष्ट्रपती होत आहेत. एका महिलेचा तो सन्मान आहे, आमच्या समाजाचा तो सन्मान आहे. खरं तर तुम्ही देखील पहिल्यांदा निवडून गेल्या, मंत्रीपद मिळालं, कसं अनुभव होता सगळा? नक्कीच हा माझ्यासाठी खूप भावूक क्षण होता आणि पहिल्यांदा म्हणजे आम्ही अपेक्षाही केली नव्हती. दिल्लीमध्ये काम करत असताना प्रचंड मोठा व्याप आहे, देश खूप मोठा आहे, हे कधी वाटलंही नव्हतं. परंतु मला असं वाटतं की माझे ज्येष्ठ सर्व नेते आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, आदरणीय माननीय देवेंद्रजी आणि आमच्या सगळ्याच नेत्यांनी जो एक विश्वास व्यक्त केला, माननीय गिरीश भाऊ, आणि त्यांच्या माध्यमातनं मला असं वाटतं काम करत असताना त्यांनी कायम एक प्रकारे चांगले संस्कार दिलेत की लोकांची सेवा करण्यासाठी. आणि नक्कीच हा माझा सन्मान आहे, माझ्या जिल्ह्याचा सन्मान आहे की आम्हाला पहिल्यांदा या जिल्ह्याला केंद्रीय मंत्रिपद मिळालं. आणि नक्कीच आदिवासी भागातली एक महिला सुद्धा मंत्री होऊ शकते हा विश्वास देणारे भारतीय जनता पार्टीचे आमचे सर्व नेते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, हेच असामान्यत्व आहे की जे शक्य नाही ते शक्य होतं आहे आणि ही जनता ठरवत असते. मला असं वाटतं हाच खरा लोकशाहीचा एक प्रकारचा विजय आहे. कांदा निर्यातीवरून देखील विरोधकांनी अनेक आरोप प्रत्यारोप केले, त्याचा काही परिणाम होऊ शकतो का? मला असं वाटतं की विरोधकांकडे मुद्दे नाही आहेत. कांदा हा राजकीय प्रश्न नाही आहे आमच्यासाठी, आमच्यासाठी हा शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. त्याच्यावर आम्ही राजकारणात होतो नव्हतो तरी देखील काम करत होतो, हे प्रश्न समजून घेत होतो, वेळोवेळी पाठपुरावाही करत होतो. आणि मला असं वाटतं की 60 वर्षात याच्यावर मार्ग काढताना आम्ही त्यांना कधी विरोधकांना बघितलं नाही. फक्त निर्यात बंद याच्यावरच त्यांनी राजकीय मुद्दा ठेवला. आम्हाला मात्र लोकांसमोर, जनतेसमोर, शेतकऱ्यांसमोर याच्यासाठी पर्याय ठेवायचे.
आणि म्हणून त्या पर्यायावर आम्ही काम करतो आणि 5 वर्षापासून मी देखील याचा पाठपुरावा केला, हे जनतेसमोर ठेवलेलं आहे. शेतकऱ्यांच्या वेळोवेळी मिटिंग घेऊन चर्चा करून त्याच्यातनं मार्ग काढला आहे आणि त्यामध्ये अनुदानाचा विषय असेल, त्यामध्ये निर्यात खुली झालेली आहे, त्यामध्ये जेव्हा गारपीट होते तेव्हा नुकसान भरपाई असेल, बफर स्टॉकचा विषय असेल आणि आता सगळ्यात महत्त्वाचं कांदा इथून, द्राक्ष इथून एक्सपोर्ट होण्यासाठी नाशिक जिल्ह्यातून निफाडमधून ही व्यवस्था सुरू होणार आहे. शेतकऱ्यांचा याच्यात फायदा आहे, ट्रान्सपोर्टचा खर्च वाचणार आहे, वेळ वाचणार आहे, चांगला माल लवकर पोचला तर त्याला चांगला भाव मिळणार आहे, लॉजिस्टिक निर्माण होणार आहे, रोजगार निर्माण होणार आहे, रोड कनेक्टिव्हिटी, रेल कनेक्टिव्हिटी, एअर कनेक्टिव्हिटी होणार आहे. मला असं वाटतं की हा मुद्दाच मुळात विरोधकांना कळलेला नाही आहे आणि त्यामुळे माझी जनता या कामांच्यासाठी माझ्याबरोबर आहे, हा आत्मविश्वास आहे. किती विश्वास वाटतो यावेळेस विजयाचा? नक्कीच नक्कीच. हे बघा, जो काम करतो तो कधीच घाबरत नाही. आम्ही जर जनतेसमोर 5 वर्ष प्रामाणिकपणे काम केलं आणि त्याचा रिपोर्ट आणि रेकॉर्ड ठेवला आहे तर मला वाटतं घाबरण्याचं मुळीच कारण नाही. हा जनतेचा विश्वास आणि आशीर्वाद घेऊनच पुढे काम करणार आणि या जिल्ह्याच्या विकासासाठी, माझ्या मतदारसंघाच्या विकासासाठी मी कुठेही कमी पडणार नाही, आजही आणि उद्याही. आणि स्वर्गीय A.T. पवार साहेबांच्या आशीर्वादाने मी जेव्हा राजकारणात आली आहे तेव्हा त्यांनी हेच शिक्षण दिलं किंवा हेच संस्कार दिले की जनतेच्या सेवेसाठी आणि शेवटपर्यंत जी आज आम्ही गरीब कल्याण म्हणतो, जो अंत्योदय आहे, त्यासाठी आम्ही काम करणार आणि त्यासाठी स्वतः आदरणीय पंतप्रधान मोदीजीसुद्धा आग्रही आहे आणि वेळोवेळी आम्ही ते अनेक उदाहरणांमधून बघतो. तर निश्चित विजयाचा विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे. पुन्हा जायकर TV9 मराठी, नाशिक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.